वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया बाप्पा मोरया मोरया. नमस्कार मंडळी, नमस्कार ठाणेकर. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे, मस्त निसर्गरम्य ठिकाण आहे. शांत व निसर्गरम्य वातावरण व गार हवा. तुम्ही ओळखलंच असेल आपण कुठे आलेलो आहोत. छान अशा मस्त निराशार अथांग उपवन तलावाजवळ. तसं ठाणेकरांच्या मनामनात बसलेला हा उपवन तलाव, याच्या बऱ्याच आठवणी ठाणेकरांबरोबर जोडलेल्या आहेत. व बरेच ठाणेकर शांतता शोधण्यासाठी, निवांत वेळ घालवण्यासाठी, काही इथे डिस्टर्बन्स नाही, काय नाही, एकदम मस्तपैकी मन मोकळं वातावरण आहे. एखाद्याला पुस्तक वाचायचं आहे, एखाद्याला गप्पा गोष्टी करायच्या आहेत. सध्या इथे बरेचसे फूड स्टॉल पण लागायला लागलेले आहेत व इथे छान असे मंदिर आहेत. व आत्ताच नुकते विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे. पूर्ण विठ्ठलमय वातावरण करून टाकलेलं आहे व या निसर्गरम्य वातावरणामध्ये विठ्ठलाची मूर्ती जी शोभून दिसते. तर आपण जाणून घेऊया पुढे. सोबत राहा माझ्या व आपण असेच निसर्गरम्य वातावरणात पुढचा प्रवास करूया. उपवनला आल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचं कारण म्हणजे इथली मंदिरं, तसंच भक्त कल्याण मंदिर, भक्त कल्याण गणपती. तलावाच्या काठावर जे सुंदर गणपती मंदिर आहे ते सिंघानिया परिवाराने बांधले. बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय उपवनची वारी पूर्ण होतच नाही. तर मग चला आपण आपल्या लाडक्या श्री गणेशाचं दर्शन घेऊया. तलावाच्या बाजूलाच असलेले अजून एक मंदिर, ते म्हणजे पालाईदेवी मंदिर. इथलं सर्वात खास मंदिर म्हणजे पालाईदेवी मंदिर म्हटलं जातं. हे आपल्या आगरी कोळी बांधवांचं ग्रामदैवत आहे. हे उपवनच्या आधुनिकतेत हे मंदिर आपली संस्कृती जपून आहे. चला सर्व आई जगदंबेच्या या पालाईदेवी मातेचे दर्शन घेऊया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमः शिवाय. तसेच शंकराची मूर्ती उपवन तलावाच्या मध्यभागी असलेली ती महादेवाची भव्य मूर्ती. ती मूर्ती पाहिली की मन एकदम प्रसन्न होऊन जातं. तलावाला राऊंड मारताना अजून काही वेगळाच आनंद येतो. हर हर महादेव, जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. आणि मित्रांनो, उपवनच्या सौंदर्यात आता अजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय. तलावाच्या काठावर नुकतीच सावळ्या विठ्ठलाची एक अत्यंत विलोभनीय मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. तलावाच्या संथ लाटा आणि समोर विठू माऊलीचं हे रूप असं वाटतं जणू पंढरपूरची चंद्रभागाच छाण्यात अवतरली आहे. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा या मूर्तीवर प्रकाश पडतो तेव्हा तो नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. जर तुम्ही मनाच्या शांततेसाठी इथे येत असाल तर माऊलीच्या चरणी 2 मिनिटं नक्की बसा. इथे आल्यावर मुखातून एकच शब्द निघतो, कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. तसंच ठाण्याचं उपवन संध्याकाळच्या वेळी विरंगुळा म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण. पण तुम्हाला माहिती आहे का, याच शांत तलावाच्या पोटात निसर्गाचा एक थरारक इतिहास दडलाय. गोष्ट आहे सुमारे 13 ते 14 वर्षापूर्वीची, म्हणजेच 2012 सालची. याच उपवन तलावात अचानक एका मगरीचं दर्शन झालं आणि संपूर्ण ठाण्यात एकच खळबळ माजली. वन विभागाने जेव्हा तिला सुरक्षितपणे बाहेर काढलं तेव्हा समजलं की ती साधारण 12 वर्षाची एक मादी मगर होती. पण विचार करा, मगरीचं आयुष्यमान 30 ते 70 वर्षाचं असतं. म्हणजेच आज ती मगर निसर्गाच्या सानिध्यात कुठेतरी तिचं आयुष्य अगदी राजासारखं जगत असेल. पण उपवन म्हणजे फक्त मगर नाही, तर या तलावाच्या पाण्यात एका वेगळाच विश्व आहे. पाण्यात संतपणे पोहणारे कासव आणि वेगवेगळ्या प्रजातीचे रंगीबेरंगी मासे या तलावाचे खरे राजे आहेत. हेच मासे आणि कासव इथल्या परिस्थितीचा
परिसंस्थेचा समतोल राखतात आणि आजूबाजूला हा परिसर येऊरच्या आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अगदी जवळ असल्याने इथे वाघ किंवा बिबट्या थेट तलावावर येत नसले तरी निसर्गप्रेमींसाठी हे नंदनवन आहे. इथे झाडं आणि पाण्याच्या काठावर तुम्हाला रंगीबेरंगी मासे पकडणारा खंड्या म्हणजेच किंगफिशर, पांढरे शुभ्र वगळे आणि पाण्यात सूर मारणारे पाणकोळी सहज दिसते. ही झाली मगरीची गोष्ट. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर उपवन तुमच्यासाठी स्वर्ग आहे. येऊर हिलच्या पायथ्याशी असल्यामुळे इथे सागाची दाट झाडं आहेत. हा भाग संजय गांधी नॅशनल पार्कला लागून असल्यामुळे इथे आजही तो शुद्ध वारा मिळतो जो शहरात कुठेच मिळत नाही. आणि पण मित्रांनो, ठाणे म्हणजे फक्त उपवन नाही. ठाण्याचा इतिहास हा एखाद्या थ्रिलर सिनेमासारखा आहे. तुम्हाला माहिती आहे का, ठाणे हे शिलाहार राजाची राजधानी होतं. जगातील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक बंदर म्हणजे आपलं ठाणं होतं. व इथे पोर्तुगीजांनी काय केलं, ब्रिटिशांची पहिली रेल्वे ठाण्यातच का आली. आणि ठाण्यात अशा काही जागा आहेत जिथे आजही जुन्या काळातील गुप्त भुयार असल्याचं बोललं जातं. या सगळ्या गुपित गोष्टी, दडलेला इतिहास आणि ठाण्यातील इतर 30 तलावांचे रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, उपवनबद्दलची ही माहिती तुम्हाला आधी माहीत होती का, कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि हो, ठाण्याच्या अशाच ऐतिहासिक आणि न पाहिलेल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या भागात ठाण्याच्या एका नवीन रहस्यमय. आणि हो, तुमची उपवनची सगळ्यात आवडती आठवण कोणती हे मला नक्की सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपण तलाव, गडकिल्ले, डोंगर, दर्या व निसर्गाच्या इतर ठिकाणी किंवा आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर असू द्या, कुठेही असू द्या, आपण तिथे जातो, काही खातो वगैरे, काही कचरा टाकतो, ते कसं करू नका. आपले बघा, देवदेवतांचे छिन्न विषय पडलेल्या मूर्त्या या पाण्यात विसर्जन करा किंवा मातीत गाडून द्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच सोबत राहा.